नमस्कार. आज आपण सिद्धेश सोबत. सिद्धेशने 10वी स्टेट बोर्ड परीक्षेमध्ये तो मेरिट आलेला आहे. नेमकं त्याच्या मेरिट येण्याचं काय रहस्य आहे जाणून घेऊया आपण सिद्धेश कडून. सिद्धेश, सर्वप्रथम तुझं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर आपले सिद्धेशचे आई वडील सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन. तर त्यांनी जे घवघवीत हे संपादन केलं त्याच्या मागचं नेमकं काय रहस्य आहे आपण सिद्धेश कडनं जाणून घेऊया. सिद्धेश, मला एवढं सांग की जिनियस प्रोग्राम तुझ्याकडे पहिले आला, तर तो जिनियस प्रोग्राम आल्यानंतर सुरुवातीला तुला असं वाटलं का की हा प्रोग्राम घ्यायचा की नाही घ्यायचा? काय होतं तुझं पहिल्या वेळेचं असं? मला जे पुरवलेल्या सोयी आणि स्टडी मटेरियल आहे बरोबर. त्याला पाहून वाटले की हा प्रोग्राम आपल्याला फायदेशीर ठरेल. अरे वा. आणि 10वीत सेल्फ स्टडीत हार्डवर्क केल्यापेक्षा स्मार्टवर्क केल्यासारखे हा. त्या पेपर सोडवून जास्त तर क्वेश्चन्स न प्रॅक्टिस होत होती. बिलकुल राईट, एकदम बरोबर. त्यामुळे जिनियसचा जो प्लॅन आहे, लर्निंग प्लॅन, प्रोग्राम हा राईट. तो घ्यायसाठी मी आईबाबाला म्हटले म्हणूनच आईबाबांना घ्यायला हवं म्हटलं. अरे वा. चला, म्हणजे तू उत्साही होता. बघा, बऱ्याचशा केसेसमध्ये 90% स्टुडंट या सेल्फ स्टडीला नाही म्हणतात आणि मग ते स्वतःहून त्या पद्धतीने करत नाही. तुझं इन्व्हॉल्युशन होतं म्हणून तुझा रिझल्ट आहे. मला एवढं विचारायचं की जेव्हा सुरुवातीला तू ओपन बुक टेस्ट पेपर सॉल्व्ह केले त्याचा तुला काय फायदा झाला सिद्धेश? ओपन बुक टेस्ट मध्ये जे पण उत्तर होते ते शोधावं लागत होते. बरोबर. आणि शोधल्यामुळे जो पण धडा राहत होता, ज्या पण लेसन्सवर आधारित पेपर राहत होता, बरोबर. ते क्वेश्चन्सचे आन्सर शोधताना पूर्ण धडा लक्ष देऊन वाचा लागत होता. बिलकुल राईट. वरवरच नाही पण लक्ष द्या लागत होतं, पूर्णतः लक्ष देऊन उत्तर शोधा लागत होतं. बरोबर. त्यामुळे संपूर्ण धड्याचे आपलं रिव्हिजन होऊन जात होती. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि एका प्रश्नाचीच नाही तर सगळ्याच प्रश्नाची उत्तर ऑलमोस्ट भेटून मिळून जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं. आणि मेन मुद्दाच तो आपला आहे. प्रश्नपत्रिका सोडवणे हा मुद्दा नाही, तर प्रश्नांच्या माध्यमाने पुस्तकांचं वाचन व्हावं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जो सिद्धेशने अतिशय छान पद्धतीने अनुभवला. दुसरं मला हे विचारायचं आहे, जेव्हा पेपर चेक करून यायचे त्याच्यामध्ये बऱ्याच काही अशा चुका लिहून येत होत्या का? रिमार्क्स आणि काही चुका अशा लिहून येत होत्या का सुरुवातीला? हो, अक्षरांबाबत आणि मी काही सिली मिस्टेक करायचो, स्पेलिंग मिस्टेक्स करायचो इंग्लिशमध्ये, लँग्वेजेस मध्ये. त्याबाबत लिहून यायचं. आणि मॅथ सारख्या क्वेश्चन पेपर साठी जे आन्सर पेपर देत होतो, बरोबर, त्याच्यात कोणकोणत्या आपल्याला गणिताच्या कोणकोणत्या चुका होत्या ते पण लिहून यायच्या. आणि किती प्रमाणात अजून प्रॅक्टिस करायला लागते ते पण समजून येत होतं. ज्याच्यामुळे आपल्या चुका दुरुस्त झाल्या. हा. ओके. दुसरं मला हे विचारायचं आहे की जेव्हा सेंटर सारख्या ज्या प्री लाईव्ह एक्झाम आपण घेतलेल्या होत्या, त्या प्री लाईव्ह एक्झामचा तुला बोर्ड परीक्षेला काही फायदा झाला का सिद्धेश? खरं म्हणजे बोर्ड परीक्षेत मी जेव्हा सेंटरवर गेलो, मी फिअरलेस बसलो. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे ती भीतीच भीतीच नव्हती. राईट राईट. ओके, करेक्ट. एक्सपिरियन्स असल्यामुळे मला त्याच्यात जास्त काही नवल वाटली नाही आणि कोणत्या प्रकारची धगधग किंवा भीती ते मनात माझ्या नव्हती. बिलकुल. म्हणजे प्री लाईव्ह एक्झामचा असा फायदा आहे की बोर्डासारखी रंगीत तालीम जेव्हा होते तर मुलांना बोर्ड परीक्षेची बिलकुल भीती राहत नाही, जसं सिद्धेशने सांगितलं. दुसरं मला हे विचारायचं आहे की जेव्हा काउन्सिलर तुझ्या घरी यायचे आणि तुला काउन्सिलिंग करायचे, गायडन्स करायचे, त्याचा काही तुला फायदा झाला का सिद्धेश, असं वाटतं? हो, ज्या रिमार्क्स लिहून येत होते ते आपण वाचतोच, पण रिमार्क्स नंतरही काही काही गोष्टी अशा राहतात ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. करेक्ट. आणि त्याच गोष्टी समजून सांगायचे काम मला काउन्सिलर करायचे. राईट राईट. सेल्फ स्टडी करणं हे आपलं काम होतं, बरोबर, पण ते कशा प्रकारे करायचं, किती प्रमाणात आणि कसं करायचं हे सांगण्यासाठी मदत मला खरं तर काउन्सिलर्सना आणि माझ्या आईबाबांनी केली. राईट. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की गायडन्स खूप महत्वाचं असतं, ते काउन्सिलरच्या माध्यमातून तुला मिळालेलं आहे आणि म्हणून तुझे छान मार्क्स मिळवले. मला एवढं छोटंसं विचारायचं आहे की 9व्या वर्गामध्ये जेव्हा फायनल मार्कशीट तुझी आली होती तेव्हा तुझे किती पर्सेंट होते? मला 9व्या वर्गात 85% होते. 85. आणि आता बोर्ड परीक्षेमध्ये किती मिळाले? मला 92%. 92% मिळाले. हे जादुई आकडा आहे जो अतिशय छान पद्धतीने सिद्धेशने मिळवलेला आहे. मला एक छोटस असं विचारायचं सिद्धेश तुला की हा जिनियस प्रोग्राम इतरही विद्यार्थ्यांनी लावावा का? तू काय सांगशील? माझ्या मते तो लावलाच पाहिजे. बिलकुल. कारण हार्डवर्क केल्यापेक्षा आपण स्मार्ट स्टडी कशी करायची राईट हे त्या प्रोग्राम मधून आपल्याला समजून येते. करेक्ट. आणि स्टडी मटेरियल तर बरंच चांगले भेटते, भरपूरच स्टडी मटेरियल भेटते. बरोबर. आणि जे पण पेपर आपण सोडवतो त्याच्यातून पेपर सोडवायचा भरपूर एक्सपिरियन्स भेटते. बिलकुल. आणि क्वेश्चन आपल्या डोळ्या घालून गेल्यामुळे प्रत्येक लेसनचे अलग अलग पेपर असतात. बिलकुल. अलग अलग क्वेश्चन शीट असतात, त्यामुळे कोणताच क्वेश्चन असा राहत नाही जो डोळ्या घालून गेलेला नाही. बिलकुल. आणि एक एक लेसनचे जे पेपर असतात ते एकदाच न सोडून घेता एकदा पाहून आणि दुसऱ्यांदा काही चुका असेल तर ते सुधारून
आणि त्यानंतर न पाहून असं 3दा तो पेपर सोडून घेतला जातो. बिलकुल. म्हणजे वारंवार पेपर सोडवल्यामुळे पुस्तकांचं चांगलं वाचन होतं, लिखाणाचा चांगला सराव होतो, उत्तरं हाताखालनं जातात आणि हँड अँड माइंड याचं एक कोरिलेशन असते. जी गोष्ट हाताखालनं जाते ती माइंड मध्ये फिट राहते, त्याचा फायदा नक्कीच होतो. तर सिद्धेशने ज्या पद्धतीने गवगवीत हे संपादन केलेलं आहे त्याच पद्धतीने इतरही विद्यार्थ्यांनी जिनियसच्या माध्यमाने जर गेले तर त्यांना सेल्फ स्टडी हा महत्वाचा भाग अतिशय सोपा आणि स्मार्ट पद्धतीने पूर्ण होऊ शकतो, जे सिद्धेशने सांगितले. जिद्देश, तू ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे अशाच पद्धतीने पुढील भविष्याकरता सुद्धा तू प्रयत्न करावे, सेल्फ स्टडी करावे. याकरता आमच्या संपूर्ण जिनियस परिवारातर्फे, जिनियसच्या टीम तर्फे तुझ्या भविष्याकरता आम्ही शुभेच्छा देतो आणि शेवटी एवढंच म्हणतो, बेस्ट ऑफ एफर्ट्स.